नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपल्या देशात काय चाललं, ज्या पद्धतीने आपल्याला सल्ले दिले जातात, म्हणजेच काय तर नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्याला काल सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की आपल्याला पेट्रोल आणि डिझेल ह्या गोष्टी काटेकोरपणे वापरायच्या, जास्तचा खर्च वगैरे करायचा नाही. सोनेसुद्धा, म्हणजे सोनं वगैरे जे काही चांदी सोनं अशी जे काही मौल्यवान वस्तू असतील त्यासुद्धा घ्यायच्या नाहीत. तर दुसरीकडे आपण जर प्रवास करत असाल तर आपल्याला मेट्रोनी प्रवास करायचा. हे सल्ले ऐकून असं वाटते की कुठेतरी आपण जो काही गाजावाजा करतो, जो काही आपण सांगतो की भारत देश हा सक्षम आहे, त्यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं आहे. कारण तर ह्या गोष्टी अनेक देशांनी जवळपास 2 महिन्यापासून लागू केल्या. परंतु आपल्या भारतात जे काही राजकारण चालते, त्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी आपल्या सरकारला जाग येत नाही. काही राज्यातील निवडणुका झाल्या, 5 राज्यातील निवडणुका झाल्यानंतर आज कुठेतरी नरेंद्र मोदी यांनी ते सल्ला आपल्याला सांगितलेला आहे. खरं तर नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की आपल्याला 2 महिन्यापूर्वी लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर बऱ्याच मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की अशा पद्धतीचं लॉकडाऊन लागेल. तर याच भाजप सरकारने आणि आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक सोशल मीडियावरती केसेस दाखल केल्या होत्या. जर चुकीची अफवा किंवा चुकीची बातमी जर दाखवली असेल, गॅसचा कुठेही तुटवडा नाही किंवा डिझेल पेट्रोलचा कुठेही तुटवडा नाही, असं भाजप सरकारने सांगितलं होतं, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं. आणि जर अशा कोणत्या अफवा जर तुम्ही करसाल तर तुमच्यावरती केसेस दाखल केल्या जातील, असं देखील सांगण्यात आलं होतं. आता त्यानंतर केसेस दाखल झाल्या नाहीत किंवा मीडियाच्या माध्यमातून त्या गोष्टी दाखवण्याचं काम हे पूर्णपणे बंद करण्यात आलं. आणि विलक्षण झाल्यानंतर जे काही 5 राज्यातील निवडणुका झाल्यानंतर कुठेतरी आपल्या देशातील नागरिकांना सतर्क करण्याचं काम हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून झालं. अनेक देशात 2 महिन्यापासून ह्या गोष्टी सांगण्यात आल्या. लॉकडाऊनची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली किंवा जे काही निर्णय होता ते अनेक देशांनी घेतला होता 2 महिन्यापासून. त्यांनी त्या ठिकाणी जे काही नोकरी असतील त्या नोकरीधारकांना होम टाईम, म्हणजे जे काही आपल्याला लॉकडाऊनच्या टायमाला लॅपटॉपवरती आपण जे काही ऑफिसच्या मीटिंग असतील ते घेतल्या जात होत्या, कामं केले जात होते. हे जे काही निर्णय असतील हे 2 महिन्यापूर्वीच अनेक देशात घेण्यात आले. अनेक देशात पेट्रोल डिझेलचे कोणत्या प्रकारचे तुटवडा नाही. म्हणजे अमेरिका देश असेल हा सक्षम आहे. चीनसारखा देश, आपण सांगतो की चीनची जी काही वस्तू असतील त्या डुप्लिकेट आहेत, ते टिकत नाहीत, चले तो शाम तक, नाही तर असं काहीतरी बोललं जाते. परंतु हा देश खरंच मानावं लागेल की ज्या पद्धतीने भारतात जे काही सक्षम आपण पेट्रोल डिझेलसाठी नाही, हे काही नितीन गडकरींनी आपल्याला 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, म्हणजे 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं. नितीन गडकरी यांचं म्हणणं होतं की आपल्याला जे काही खाद्यवस्तू असतील, म्हणजे ज्वारी असेल, गहू असेल, याच्यातून आपल्याला पेट्रोल डिझेल तयार करता येते. मग का भारतात आणलं नाही किंवा त्या गोष्टीची तरतूद या भारतात का करण्यात आली नाही, तशा पद्धतीचा काही पाऊल का उचललं नाही, यांना राजकारणातून कुठेतरी सवलत मिळत नाही. म्हणून कुठेतरी भारतावरती जी काही परिस्थिती असेल लॉकडाऊनची, ही परत एकदा लागू शकते. हे आता नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले आहे, आपल्यासारख्या व्यक्तींनी नाही सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की नरेंद्र मोदी जे म्हणतात ते खरंच आहे, ते योग्यच आहे. परंतु मला हे समजत नाही की या नेत्यांना जे काही पगारी असला त्या पगारी का कापल्या जात नाहीत. जे काही डिझेल पेट्रोल असेल यांच्या गाडीवरती का ताबा लावला जात नाही. एखादी रॅली असते, किती त्या ठिकाणी खर्च केला जातो, किती वाहनाचा खर्च होतो, डिझेल पेट्रोलचा किती खर्च होतो, ह्या गोष्टी शक्य आहेत का? आणि खरंच जर मेट्रोने किंवा रेलने जर प्रवास करायचा असेल तर एखादा व्यक्ती असेल 50-60 वर्षाचा, त्यांना त्या ट्रेनमध्ये किंवा त्या मेट्रोमध्ये चढता येणार का? कारण तर मुंबईसारखं ठिकाण असेल, पुण्यासारखं ठिकाण असेल, अक्षरशः त्या ठिकाणी नोकरीधारकाची जी काही लगबग असते सकाळच्या 7 वाजतापासून उठल्यानंतर, ही लगबग आपल्याला पाहता सर्वसामान्य व्यक्तीला त्या ट्रेनमध्ये चढता येईल का? आणि जर असं असेल, लॉकडाऊनची परिस्थिती आपल्याला भारतात निर्माण होईल किंवा चांदी सोने जे काही घ्यायच्या वस्तू आहेत त्या आपण घेतल्या नाही पाहिजेत, ह्याही आपण टाळू. कारण तर सर्वसामान्याच्या गोष्टी ह्या पार आहेत. सर्वसामान्य जे काही चांदी सोनं असेल ते घेणार नाही. त्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला गॅसची जे काही तुटवडा असेल तो सुद्धा काही दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण 2 महिन्यात बघितलं होतं की गॅसच्या टाक्याच्या कशा पद्धतीने रांगा लागल्या होत्या, CNG असेल त्याच्या कशा रांगा लागल्या होत्या,
वाहनात काही CNG भरल्या जाते त्याच्या कशा रांगा लागल्या होत्या, डिझेल पेट्रोलच्या कशा रांगा लागल्या होत्या, हेच सरकार सांगत होतं की कोणत्या प्रकारचा तुटवडा नाही. आपल्याला 2 किंवा 3 महिने पुरेल एवढा साठा आहे. मग आज जी काही परिस्थिती असेल भारतातील, ही परिस्थिती कोणामुळे ओढावल्या गेली? या जे काही सरकार असेल त्या सरकारमुळे ओढावल्या गेली का? यांनी काही तरतुदी केल्या का नाहीत? असे अनेक प्रश्न अनेकाला पडलेले आहेत. या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? कमेंट करा. जय शिवराय.